व्यक्तीने तिला जेवढी सामावून घेण्याची शक्ती असेल त्या पद्धतीने ती प्रकाशित होण्याचा प्रयत्न करते. अंधार पडल्यानंतर घरातली पंती ही लुकलुकणारी मेणबत्ती घरातला अंधार नाहीसा करण्याचा प्रयत्न करते. संपूर्ण विश्वाचं चित्र बदललेलं असताना या ठिकाणचे युवक मित्र एकत्र येतात. उजाड झालेल्या या माळावर आपापल्या पद्धतीनं मदत करून, सहकार्य करून, लोकांची मदत घेऊन झाडं फुलवतात. स्वतःचा कामाचा भार बाजूला ठेवून वेगळा कामाचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतात आणि एक जिथं दैवी शक्तीचं अधिष्ठान आहे त्या टोकाई गडावर सर्वांच्या सहकार्यानं ही रानमाळ फुलवतात. त्यांच्या कार्याला प्रथमतः सलाम. कारण ईर्ष्येनं पेटलेल्या माणसाच्या हातून काही कार्य घडत असतात. उमेदीनं उभे राहिलेल्या माणसाच्या हातून काही उद्योग घडत असतात आणि जिद्दीनं काम करण्याच्या माणसाच्या हातातून अशा प्रकारची कार्य घडत असतात. म्हणून मंगेश दळवी, बागलजी, नितीनजी, आमचे गणेशराव वटणे, मोळवणे साहेब, ही सर्व जी मंडळी आहे यांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि टोकाई गडावर वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांचं सानिध्य व्हावं या दृष्टीने त्यांनी खूप असा प्रयत्न केला आणि आज हा गड वेगवेगळ्या वृक्षांच्या छायेमध्ये नांदतोय. हा आनंद या पंचक्रोशीतल्या सर्व समाजातील मंडळींना आहे हे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करतो गावामध्ये असे आमचे माननीय राजेशजी पाटील इंगोले, आमचे माननीय मुंजाजीराव इंगोले साहेब, व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय कदम सर, या संस्थांचे महाराज कैलासजी, त्याच पद्धतीनं आमच्या सर्व शाळेच्या प्रांगणामधून या ठिकाणी चिमुकले किलबिले जमलेले बालक मित्र, माझे सर्व सहकारी आणि या कामामध्ये सर्वांनी झोकून दिलेले विशेषतः वनराईचे सर्व मित्र. मला फक्त मंगेश दळवी भेटले आणि सर म्हणले आपल्याला असे झाडं लावायचे आहेत. मी म्हणलो माझ्या आईच्या नावानं जी काही मदत आपल्याला करता येईल ती आपण, मला आईचं नाव, वडिलाचं नाव या, आणि हा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ही प्रेरणा माझ्यापासून इतरांनी घ्यावी. आपल्याला इतरांना सांगावं की टोकाई गडावर पांडे सरनं स्वतःच्या आईच्या नावानं 5 झाडं 10 झाडं लावलीत. तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या नावानं या ठिकाणी अशाच पद्धतीनं झाडे लावण्याचा उपक्रम घ्यावा. म्हणून 5-50 लोक बोलवावेत, त्यांच्यासमोर या कार्यक्रमाचं नियोजन केलं जावं, चिमुकल्यांना बोलवावं. तुम्ही घरी जाऊन सगळ्यांनी सांगायचं की आपल्या आई वडिलांच्या नावाने 1 झाड लावावं, आपल्या आजोबाच्या नावाने 1 झाड लावावं, आपल्या काकाच्या नावाने एखादं झाड लावावं, आपल्या भावाच्या नावाने जे कोणी दिलेले असतील त्यांचा आपल्याला हे पित्तरपाट आहे, हे पक्ष पंधरवाडा आहे. या पक्ष पंधरवाड्यामध्ये आपल्या आईवडिलांच्या नावानं आपण घरी दान करतो. ते दान हे सापेक्ष धर्मार्थ दान झालं. गोते जेव घालणं, पित्र करणं हा अध्यात्माचा भाग झाला. परंतु समाजाचं आपण काही देणे लागतो, समाजाचं काही आपल्या मागं देणं आहे. समाजाला शुद्ध हवा देण्यासाठी आपल्याकडून जर 1 झाड लावलं गेलं तर ते किमान 500 लोकांना हवा पुरवते. 1 तुळस जर घरामध्ये लावली, 1 तुळस आपल्याच घरी जर तुळस लावली तर ती घरातल्या 10 लोकांना रात्रंदिवस ऑक्सिजन पुरवत असते. म्हणून पूर्वीच्या काळापासून घरासमोर तुळस लावण्याचं काम केलं जातं. आता तुळशी घर परत झाल्या, बाहेर तुळशी न लावता ऋषी वृक्ष लावायचे असतात. ऋषी वृक्ष म्हणजे असे वृक्ष जे वृक्ष 50 वर्षापेक्षा जास्त काळ टिकतात त्यांना ऋषी वृक्ष म्हणतात. मग त्यामध्ये वड आला, पिंपळ आला, पळस आला, लिंबू आला, लिंबाचं झाड, आणि याला आम्रवृक्षाला कल्पवृक्ष असा एक संबोध आहे. 2 वृक्षांना कल्पवृक्ष म्हणतात, एक म्हणजे नारळ आणि दुसरा म्हणजे आंबा. मग आता यांच्या टीमनं मला म्हणल्यानंतर मी एवढंच म्हणलं की काही हरकत नाही, तुम्हाला जेवढे आंबे लावायचे, तुम्ही जी मार्गिका आखलेली आहे त्याच्या दुथरपा लावायचे, जे काय लागतील 100-50, मग त्यांच्या हिशोबानं त्यांनी मला जी काही रक्कम सांगितली की सर एवढी तुम्ही मदत करा. मदत म्हणून नाही, माझं एक आईच्या नावाची ती प्रेरणा म्हणून ती एक या ठिकाणी अल्पशी रक्कम मी तुमच्या स्वाधीन करतोय. आपण तिचा योग्य विनियोग करा, इतरांनाही सांगा. इतरांचे सुद्धा अशाच पद्धतीनं आपल्या आई वडिलांच्या प्रित्यर्थ, आजोबांच्या प्रित्यर्थ 1 झाड लावायचा जर प्रयत्न करण्यात आला
तर ही वनराई एक 5 वर्षामध्ये तुम्ही आज जेवढे वृक्ष लावलेत त्यापेक्षा आणखीन वृक्षांची वाढ होईल. टोकाईच्या दर्शनाला जवळपास 5-50 गावातून लोक येत असतात. त्यांचा या ठिकाणी सहभाग नोंदवता काम चालू आहे, तोही वाढवला जाईल. आपणही इतरांना सांगावं, अशा प्रकारच्या कार्यक्रमात सर्वांचा सहभाग वाढवावा. खारीच्या एका पाठीवर 2-4 कण बसतात, तिनं ते राम सेतूला दिले होते. आपण तसाच खारीचा वाटा उचलून हा राम वृक्ष, हा भव्य असा टोकाईचा वृक्ष वाढवण्यामध्ये प्रत्येकानं योगदान द्यावं, नव्हे ते दिलंच पाहिजे. जसं पाटलांनी सांगितलं की माणसाच्या जीवनामध्ये 2 झाडं त्याला किमान लागतात जन्मल्यापासून अंतिमपर्यंत, तसं त्यानं एखादं वाढून तरी लावावं, 3-4 झाडं लावावेत, जेणेकरून आपण समाजात आलोत आणि समाजाचं काही घेऊन गेलोत असं बाकी राहणार नाही. म्हणून हा आदर्श तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. आमच्या या सर्व टीमला मनपूर्वक लक्ष शुभेच्छा आहेत. तुमच्या कामाची करावी तेवढी पावती कमीच आहे, कौतुक कमीच आहे. तुम्ही खूप चांगलं काम करतात. ध्येय वेडे माणसंच काम करू शकतात. म्हणून तुम्हा सर्व ध्येय वेड्या माणसांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन तर करतो, परंतु भावी आयुष्यात हा वृक्ष या ठिकाणच्या प्रत्येक वृक्षावर तुमचं नाव कोरलं जाईल, प्रत्येकाच्या मनात तुमचं नाव कोरलं जाईल. असं काम तुम्ही करत आहात. तुमच्या कामाला अनेक शुभेच्छा देऊन मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देऊन जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.